दाखवू। नमस्कार, सध्या आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेठ वडगावमधील गुरुकुल संकुलमध्ये आहे। तुम्ही पाठीमागचं जे दृश्य तुम्ही बघू शकता की प्रति पंढरपूर अवतरलेलं आहे की काय असा आपल्याला भास होतो। हे कुठलं पंढरपूर नाही, हे गुरुकुल संकुलनामध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं। जणू काय विठ्ठलाचं दर्शनच या गुरुकुल संकुलनात झालेलं आहे का काय असा या भास या ठिकाणी होतो। या संस्थेच्या सचिवा आपल्यासोबत आहेत। तर मॅडम, एकंदरीत काय सांगाल संदर्भात? गुरुकुल परिवारामध्येच दरवर्षी आषाढी रिंगण सोहळा पार पडत असतो। आजही आषाढी रिंगण सोहळा गुरुकुल परिवारामध्ये संपन्न होत आहे। यामध्ये समाज प्रबोधनाबरोबरच वेगवेगळ्या विषयावर प्रबोधन करण्यासाठीच्या दिंडी आम्ही आयोजित केलेले आहे। यामध्ये कृषी दिंडी, बालिका बेटी बचाओ बेटी पढाओ ग्रंथ दिंडी आणि वृक्ष दिंडी, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या विषयावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये गुरुकुलातील जवळजवळ 2800 विद्यार्थी सहभागी असतात आणि या जसं पंढरपूरच्या वारीला सगळे वारकरी विठुरायाच्या गजरात विठुरायाच्या गजरात आपली वाटचाल करतायत, तसेच गुरुकुलातील सर्वच विद्यार्थी आपलं ज्ञान संपन्न करण्यासाठी प्रयत्न करत असतात। या सर्वच विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा, त्याचबरोबर तारा न्यूजला सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा। मॅडम, एकंदरीत जो आपला रिंगण सोहळा जो पार पडला आहे त्यावेळी आपल्याला जणू काय पंढरपूरचा अवतारला आहे काय असा भास झालेला आहे। ह्या संदर्भात आपण काय सांगतो? दरवेळेला विद्यार्थी म्हटलं तर त्यांना बऱ्याच सूचना आपल्याला द्यायला लागतात, पण ज्या वेळेला आम्ही रिंगण सोहळा संपन्न करत असतो त्या वेळेला विद्यार्थी अगदी शिस्तबद्ध रीतीनं नियोजित वेळापत्रकाप्रमाणे आपलं काम करत असतात। कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ किंवा आतताईपणा करत नाहीत आणि त्यामुळं साक्षात विठ्ठल आणि सगळे संत म्हणजे ज्ञानेश्वर माऊली असेल किंवा संत तुकाराम यामध्ये असणारे चौकामेळा सगळ्यांचा इथं मेळा जमलेला असतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या मुखात आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संतांची वस्ती झालेली आहे आणि त्यामुळं गुरुकुलाचा हा जो दिंडी सोहळा आहे तो दिंडी सोहळा जणू काय पंढरपूरला निघाल्यासारखा वाटतो आणि त्यामध्ये साक्षात विठ्ठल रुक्माईचं दर्शन आम्हाला घडतं आणि विद्यार्थीसुद्धा शिस्तबद्ध पद्धतीनं या भक्तिरसात न्हावून जातात आणि म्हणून आमच्याही डोळ्याचं पारणं फिटायचं काम या दिंडी सोहळ्यामध्ये होतं। खरं तर यामध्ये माझ्या विद्यार्थ्यांचं भरपूर कौतुक करावंसं वाटतं आणि त्याचबरोबर माझ्या ज्या गुरुकुलातील सर्व शिक्षक बांधव आहेत आणि माझे सर्व शिक्षकेतर कर्मचारी आहेत, पालक बंधू भगिनी आहेत, या सर्वांचंच खरं तर मला फार मी त्यांची ऋणी आहे। त्यांचं कौतुक करावंसं वाटतं, त्यांचा या निमित्तानं मी आभार व्यक्त करते। धन्यवाद। एकंदरीत बघू शकताय की आपण या ठिकाणी एक पंढरपूर अवतरला आहे की विठ्ठल रुक्माई साक्षात्कार झालेला आहे या ठिकाणी आपल्याला पाहावंच मिळतं। सकाळपासून जर आपण विचार केला तर प्रत्येक दिंडी एका पाठोपाठ एक दिंडी आणि मध्य सेंटरला पालखीचा तो सोहळा होता। समोर जी बैलगाडीची एक सजावट अतिशय देखणी सुरेख अशी या ठिकाणी होती आणि तुम्ही बघू शकता मध्यंतरी बघितले आहे की जे रिंगण सोहळा आहे डोळ्याचे पार न फेडणारा हा सोहळा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। तारा न्यूजसाठी कोल्हापूर प्रतिनिधी विक्रम केंजळेकर, धन्यवाद।